मला लक्षात आल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात याच्या विरुद्ध महापौर आणि आयुक्त याही जी मनमानी कारभार चालू केलेला आहे, या मनमानी कारभाराविरुद्ध मी मुंबई हायकोर्टात याच्यावर रिट दाखल केली. महापालिकेने अन्यायकारक पद्धतीने जिझिया कर, डबल टॅक्स आणि बेकायदेशीर कर लावलेला आहे, तो रद्द व्हावा या उद्देशाने आता कुठेतरी मला जनतेने निवडून दिलेला आहे. तुम्हाला महापौर आहे, तुमच्याकडे उपमहापौर आहे, तुमच्याकडे स्टँडिंग आहे, तुमच्याकडे आमदार आहे, तुमच्याकडे मंत्री आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तुमचा पंतप्रधान आहे. तुम्हाला एक आमच्या विरोधी पक्षाची अडचण होते. आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती आणि आमच्यासाठी पहिली सभा होती आणि या सभेमध्ये स्थायी समिती सदस्य तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि 7 स्वीकृत नगरसेवक यांची निवड झाली आणि त्या निवडीनंतर आम्ही आमचा विषय जो खूप ज्वलंत विषय आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये, ज्याच्यामुळे संपूर्ण जनता भरडली गेलेली आहे, 3.5 लाख मालकधारकांचा प्रश्न आहे. हा प्रश्न पुढच्या अजेंड्यामध्ये महापौरांनी घ्यावा, कारण की आतापर्यंत जेवढ्याही महासभा झाल्या आणि जेव्हा हा विषय आला तेव्हा कोविड काळ होता. त्या कोविड काळामध्ये त्या काळामध्ये कुठली महासभा झाली नाही, ज्या काही महासभा त्या ऑनलाईन झाल्या, म्हणून हा विषय कधीही महासभेत आलाच नव्हता. तर त्यानंतर आमची पहिली महासभा होती, म्हणून हा विषय नक्कीच पुढच्या वेळेस अजेंड्यावर घ्यावा, हा आमची विनंती महापौरांना आम्ही केलेली आहे. पनवेलकरांनी आपल्याला मालमत्ता कर हा कमी व्हावा, जो ज्या पद्धतीने महापालिकेने अन्यायकारक पद्धतीने जिझिया कर, डबल टॅक्स आणि बेकायदेशीर कर लावलेला आहे, तो रद्द व्हावा या उद्देशाने आता कुठेतरी मला जनतेने निवडून दिलेला आहे. पण तरी पण आपण आज सत्तेवर नाहीयेत, तरीही आम्ही विरोधात असून सुद्धा आम्ही 18 नगरसेवक विरोधामध्ये आहोत, तरी आम्ही ठामपणे या बेकायदेशीर कराविरोधात उभे आहोत. पहिला सर महासभा जी चालू झाली वादग्रस्त झाली, म्हणजे नाट्यगृहामध्ये वस्त्रहरण नाटक हा नाटकाचा प्रयोग इथून सुरुवात झाली असं मला बोलावं लागेल. कारण पहिली गोष्ट अजेंडावर जे विषय होते ते विषयाला सुरुवात केली, परंतु ते सुरुवात करत असताना विरोधी पक्ष नेता हे जाणून बुजून तेही थांबवण्यात आले, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता, का जेणेकरून विरोधक पक्ष नेता थांबला तर जे समस्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी त्यांना अडचण येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्याचं काम थांबवलं. त्यासाठी मी मुंबई हायकोर्टामध्ये रिट दाखल केलेले आहे. कालच त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या हायकोर्टामध्ये याच्या विरुद्ध आयुक्त आणि महापौर हे जाणून बुजून हे पद थांबवल्यामुळे मी त्यांच्यावर मुंबई हायकोर्टाची महाराष्ट्रात अशी कुठलीच घटना नाही, पहिली घटना सर महाराष्ट्रामध्ये, का ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये पहिला विषय अजेंडावर किंवा महापौराने डिक्लेअर करून करायचं असं केलेलं होतं, परंतु पनवेल महानगरपालिकेला जाणून बुजून सर्व पूर्तता पास करून सुद्धा केलेलं नव्हतं. हे मला लक्षात आल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात याच्या विरुद्ध महापौर आणि आयुक्त याही जी मनमानी कारभार चालू केलेला आहे, या मनमानी कारभाराविरुद्ध मी मुंबई हायकोर्टात याच्यावर रिट दाखल केलेली. म्हणजे आम्ही हरकतीचा पॉईंट यासाठी घेतलं का ज्या अजेंडा आम्हाला दिला होता यो दुसऱ्या सभेचा दिला होता. ऍक्च्युली महासभा ही पहिली आहे, कारण पहिली जी सभा झाली ती विशेष सभा झाली होती. त्या विशेष सभामध्ये कलम 19 प्रमाणे महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जातो. याची सभा कोण लावतो तर विभागीय आयुक्त लावत असतात आणि विरोधी पक्ष सभागृह नेता हे कधी 19 ये याच्यानुसार करावा लागतो आणि ही या मिटिंगच्या अगोदर सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता होणे कंपल्सरीच असतो. ते महापौराच्या अखत्यारमध्ये असल्यामुळे महापौरांनी ते जाणून बुजून थांबवलं, जेणेकरून आमच्यासारख्या माझी निवड शेतकरी कामगार पक्ष आघाडी आणि सर्व नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेली होती. ही कुठे अडचण निर्माण त्यांच्या पुढे आलेली असेल असे मला वाटतं, म्हणून माझी निवड तरी करण्यात थांबवलेली. उभाटा गट आणि शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस याच्यात कुठलीही फूट नाही. या ठिकाणी आम्ही एकत्र म्हणून त्या ठिकाणी बसलेलो होतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो गट उभाटा गट काही स्थापन केला, त्यांना ते पक्षाचे आदेश होते म्हणून ते तो स्थापन केलेला आहे. परंतु कुठेतरी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सत्ताधाऱ्यांना ती अडचण दिसत होती, महापौरांनाही बोलताना तिथं अडचण येत होती. आमचा मुळात गट महाविकास आघाडी म्हणूनच स्थापन झालेला आहे. पण हे कुठेतरी काहीतरी काढायचं आणि काहीतरी बोलायचं म्हणून त्या ठिकाणी मी महापौरांना पण सांगितलं, तुम्ही बोला, तुम्हाला अडचण होतो. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस बोलताना तुम्ही महाविकास आघाडी म्हणूनच बोला. आणि दुसरे महत्वाचे विषय, आज 3-4 वर्षे या ठिकाणी सभा झालेली नाही. आम्ही अरविंदजी म्हात्रे यांनी TDR संदर्भित महत्वाचा प्रश्न आहे. आज कोर्टाच्या निर्णयाला आम्ही विरोध करत नाही, कोर्टाचा आदर मानतो, परंतु त्या विषयात इथे चर्चा व्हायला पाहिजे होती. फार मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी आणि महापालिकेचं त्या निर्णयामुळे होत आहे. हे निर्णय का झाले? महाराष्ट्र शासनाने चुकीचा निर्णय दिल्यामुळे कोर्टाला त्या ठिकाणी निर्णय देण्यात भाग पडला.
ह्या सर्व गोष्टीची चर्चा होण्यासाठी अरविंदजींनी या ठिकाणी हा विषय मांडला होता, परंतु महापौरांनी तो घेतला उचित त्यांना वाटलं नाही। या ठिकाणी मी पाण्यासंदर्भात लक्षवेधी दिली होती, ती लक्षवेधी सुद्धा ते या ठिकाणी स्वीकारली नाही। आमच्या गरज मॅडम आहे, त्यांनी टॅक्स संदर्भात विषय मांडला होता, हा विषय घेतला नाही। आम्ही त्यांना बोलत होतो की हे विषय घ्या, जनतेचे प्रश्न आहेत, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जनतेने बसवलेले आहे, तुम्ही आमचे विरोधी पक्षनेता थांबवता। कुठे महाराष्ट्रात अशी कुठली घटना झाली आहे का? तुम्हाला महापौर आहे, तुमच्याकडे उपमहापौर आहे, तुमच्याकडे स्टँडिंग आहे, तुमच्याकडे आमदार आहे, तुमच्याकडे मंत्री आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे, तुमचा पंतप्रधान आहे, तुम्हाला एक आमच्या विरोधी पक्षाची अडचण होते? आम्हाला विरोधी पक्ष पाहिजे असं नाहीये। आम्ही जनतेचे सेवक म्हणून या सभागृहात विरोध करणार आहोत। जे चांगले असेल तिथे नक्कीच पाठिंबा देऊ, पण चुकीचं असेल त्या ठिकाणी आम्ही ठामपणे या ठिकाणी विरोध करण्याचं काम या सभागृहात करणार आहेत। नक्कीच या जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही ठामपणे त्या ठिकाणी या सभागृहात आमचे प्रश्न मांडणार आहोत। विरोधक सत्ताधारी काही चुकीचा करत आम्ही होऊ देणार नाही ना। आज बघितलं असेल तुम्ही का त्यांना आज सभा आटोपती घ्यायला लागली। आम्ही 18 आहोत, ते 60 आहेत, तरी सुद्धा त्यांना सभा आटोपती घ्यायला लागली। यातच आमची ताकद आहे, आम्ही ठामपणे या ठिकाणी विरोध करू। विरोधकांचे आरोप हे निरर्थक होते। त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले विरोधी पक्षनेत्याचा, तर त्यांनी जे नियमांचं पुस्तक आणलेलं ते वेगळं होतं, आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे असा कुठलाही नियम नाहीये की विरोधी पक्षनेत्याचं नाव हे महासभेमध्ये जाहीर केलं पाहिजे। त्याला मंजुरी ही निश्चित मिळेल, कारण सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता ही सभागृहाची गरज आहे, आणि त्याला मंजुरी देण्यात येते। त्याला काही सभागृहात मंजुरी नाही, ती महापौरांकडनं त्याला मंजुरी देण्यात येते। पनवेलकरांसाठी आम्ही गेले 5 वर्ष आणि मधले प्रशासकीय 3.5 वर्ष हे निश्चितच सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी असो, रस्ते असो, वैद्यकीय सेवा असो, या सगळ्या विषयांवर आम्ही सातत्याने काम करत आलेलो आहोत। कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्या नावाने होणार आहे, त्या अनुषंगाने जो विकास वेगाने पनवेलचा होणार आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि आम्ही त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतोय। म्हणून तर आम्ही गेल्या वेळी 51 होतो, ते आता 55 झालेलो आहोत।